सकाळपासून काही आभाळ नव्हतं, काही नाही, स्वच्छ आणि खूप अशी कडक ऊन तापली की वाटलं नव्हतं की पावसाला सुरुवात होईल, पण हळूहळू पावसाला सुरुवात झाली. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता जून महिना लागायचाच आहे अजून, तर पावसाला सुरुवात झाली. ती कमी प्रमाणात, म्हणजे थोडं असं वाटलं नव्हतं की खूप सारा असा पाऊस येईल, पण थोडं थोडं करता करता म्हणजे हवा इतकी वाढत गेली की त्या हवेनं असं रौद्र रूप धारण केलं असं म्हणायला काही हरकत नाही. इतकी हवा जोराची होती, म्हणजे ते हे जांबाचं झाड बघा पूर्ण वाकलं, खाली वाकत होतं, असं वाटे तुटते की काय. आणि खूप लोकांचे टिनं उडून गेले, म्हणजे कोणी पत्रे म्हणतात, पत्रे उडून गेले. इतकी जास्त हवा. आणि मोठे मोठे गोटेसुद्धा जे टिनावर ठेवलेले होते ते सुद्धा खाली पडले. नुसतं हवाच नाही तर पाऊस पण, आणि बघा गारा पण पडायला सुरुवात झाली होती. आणि जिथून रस्ता दिसेल तिथून घरात गारा येत होत्या, इतक्या जास्त गारा पडल्या. आणि मग गारा कमी झाल्या तर पाऊस जोराचा सुरू झाला. बघा, टिनं गरम येतात म्हणून काही असे टिनावरती जे तुरीचे आपण पेंडके बांधू ठेवतो ना, की टीन जास्त गरम झाले नाही पाहिजे म्हणून, ते सुद्धा हवेनं उडून अंगणात पडले. कोणाचे टीन कोणाच्या अंगणात गेले, कोणाच्या घरात घुसले, काही पत्ता नाही. आणि जसं वादळ थांबलं तसं सगळ्या लोकांची एकच घाई की वरतं जाऊन बघू दे काय झालं काय नाही म्हणून. बघा, प्रत्येक घरचं, ज्याचे घरं टिनाचे आहेत ना, ते सर्वजण येऊन वरतं बघत होते. आणि आमच्या अंगणात तर इतकं पाणी साचलं होतं की सोडून द्या. आणि ते पाणी माहिती आहे का, थंड होतं, बिलकुल फ्रीजमधल्या पाण्यासारखं थंड. कारण माहिती आहे का, गारा पडल्या होत्या ना, त्या गारामुळे थंड. आणि खिडकीतून आणखी काही गॅप असली घराला, त्याच्यामधून गारा घरात येत होत्या. बोरा एवढाली गार होती, काही खूप मोठी नव्हती, पण ते खूप नुकसान झालं लोकांचं, भरपूर टिनं उडून गेले. बघा, सगळेजण येऊन वरतं पाहत आहे की टिनं उडले, कुठं गेले. आणि काही तर लोक असे आहे की कोणाचा टिन जर उडाला ना तर लपूनही ठेवतात, दाखवतही नाहीत. अशी परिस्थिती आहे. पाऊस आला तर काही नाही, पाऊस आलाच पाहिजे, कारण उकडतही भरपूर होतं. पण अवकाळी पावसाचं कसं राहते माहिती आहे का, गारपीट होते आणि त्याच्यामुळं बरंचसं नुकसान होते. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतात काही नाही, पण काही शेतकरी असे आहेत की जे ज्यांच्या माळवं वगैरे लावतात शेतामध्ये. आमचा पानाचा वेल बघा पूर्ण खाली आला होता, तर म्हटलं हा असा लमकलेला काही चांगला दिसत नाही, म्हणून मग मी तो तोडून टाकला. पूर्ण नाही तोडला, पण अर्ध्यातून पूर्ण छाटला.